उद्धव ठाकरेंचा प्रतिसाद। आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती आपल्याला जे बांधायचंय आपण खणखणीत दुकान बांधू। युती होणार की अटी शर्तींमुळे रखडणार? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये। ऐकलत? शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरेंनी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीतून बंधू उद्धव ठाकरेंना साथ घातली आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी भांडणं आणि मतभेद विसरण्यास तयार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर थेट उद्धव ठाकरेंनी वाद मिटल्याचं जाहीर करत राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय। प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय। बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंबाचे दोन वारसदार, मात्र हे दोन वेगवेगळ्या सेनांचे सेनापती। 2006 मध्येच दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या। दरम्यान दोन्ही ठाकरेंनी एकमेकांवर टीकेचे कडवे बाण सोडले। तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या। कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली, मात्र एकही काही झाली नाही। मात्र आता दोन्ही सेनापतींनी किरकोळ भांडणं बाजूला ठेवण्याची तयारी दाखवत एकमेकांना साथ घातली। मात्र एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही अटी ठेवल्यात। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार, मराठी माणसासाठी एकत्र यायला तयार, महाराष्ट्र हिताआड येणाऱ्यांना भेटू नका, हित भाजपसोबत की माझ्यासोबत ते ठरवा, शिवरायांची शपथ घेऊन सांगा भाजपचा प्रचार करणार नाही। ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याची राजकीय समीकरणं बदलणार एवढं नक्की। मात्र याचा फटका इतर प्रादेशिक पक्षांना अधिक बसणार की राष्ट्रीय पक्षांना याची चर्चा रंगू लागली। असं असलं तरी राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी अटी आणि शर्ती पुढे केल्यात। त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार की अटींमुळे पुन्हा युती रखडणार याबाबत आता साऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या युतीच्या प्रस्तावावर आता एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या पाहूयात आपण। महाविकास आघाडीबरोबर काय झालं? युती केली। शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही। काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही। आणि राजसाहेबाचं तर मुळात जमणार नाही, कारण की राजसाहेबांना सगळ्या अंतर्गत गोष्टीची जाणीव असल्यामुळं, माहिती असल्यामुळं राजसाहेबांबरोबर युती करण्याला मला तरी वाटतं की उद्धवसाहेब तयार होणार नाहीत। परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मधल्या काळात ते आमच्यासोबत होते, आपण पाहिलं सगळ्यांनी। परंतु मी मगाही सांगितल्याप्रमाणे राजकारणामध्ये कधी काय घडू शकतं, तुम्ही आम्ही कोण काही बोलू शकत नाही। शिवसेना हँडल केली असती ती त्यांच्या दोन भावांचा प्रश्न आला, आम्ही जे होतो ते वेगळे होतो। शिंदे साहेबांनी स्वतः हिंमत दाखवली आणि त्या हिमतीची किंमत पण त्यांनी मोजली। आणि आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया। उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदा सडेतोड भूमिका मांडली, त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय। तर आम्ही जोडणारे आहोत, तोडणारे नाही। दोन परिवार एकत्र येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली।
महायुती जी आहे ही महायुती महाराष्ट्राच्या मुळावर कुठेतरी उठलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करतायत असा त्यांचा इशारा असण्याची त्यामध्ये दाट शक्यता आहे. तर आम्ही भारत जोडोवाले आहोत आणि दोन परिवार एकत्र येत असेल तर त्यामध्ये कुठेही आक्षेप नाही, हरकत नाही आणि जोडल्या कुठे काही जात असेल तर स्वागत आहे. एवढी सौहार्दाची आणि सद्भावनेची भूमिका यावर आम्ही व्यक्त करतो. मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं. चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट आहे. चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट. आता ठाकरे गटाचे नेतेच काय म्हणतात ते आपण पाहूया. एकत्र येण्याच्या विचारात काही वावगं नाही. दोन्ही भाऊ जर एकत्र येत असतील ती गोष्ट चांगलीच आहे. दोन्ही नेते याबाबत निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया आता आमदार अंबादास दानवे यांनी दिलेली आहे. तर दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राला आवडेल असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं. पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. मात्र या दोघांचं राजकारण एकत्रित असलं पाहिजे का यावर निश्चित चर्चा होऊ शकते. महाराष्ट्राच्या हितसंबंधासाठी आणि महाराष्ट्राची अस्मिता जोपासण्यासाठी जर हे दोन भाऊ एकत्रित येत असतील तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाला ते आवडेलच. प्रमुख अंतिम निर्णय घेत असतात, पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेंनी मुलाखत घेतली म्हणून ही विषय व्हावा किंवा न व्हावा असं मला वाटत नाही. मला वाटतं याच्यासाठी दोघांनाही बोलण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे, योग्य यंत्रणा आहे, अनेक गोष्टी, अनेक लोक दोघांच्या बरोबर हे करणारे समन्वय साधणे. दोन्ही ठाकरेंनी एकमेकांना टाळी दिली आहे, त्यामुळे राजकीय घमासान सुरू झालंय. मात्र ही युती होण्याआधीच नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या भेटीचा दाखला देत ठाकरे गटाकडून युतीसाठी काही अटी घालण्यात आल्यात. तर ठाकरेंच्या या अटींवर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा SNC यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही. आणि तुम्ही आम्हाला वाईट ठरवून आमच्याबरोबर एकत्र येऊ शकत नाही ना. तुम्ही आम्हाला सांगाल की तुम्ही वाईट करताय, तुम्ही भारतीय जनता मुख्यमंत्र्यांना जेवायला बोलवलं हे चुकीचं केलं, तुम्ही शिंदेंना बोलायला हे चुकीचं केलं. तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जाऊन चंद्रकांत पाटलांकडे चॉकलेट खातात ते बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला एका ठिकाणी वाईट ठरवणार आणि वरती म्हणणार आम्ही भांडणं मिटवायला तयार आहोत. असं नाही होत ना. दोन्ही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आणि आम्ही कोणाला जेवायला बोलवायचं काय नाही बोलवायचं हा आमचा विषय आहे. आणि आमच्याकडे जे येणार आहे ते सगळे महाराष्ट्रद्रोही. आणि तुमच्याकडनं तुम्ही सोनिया गांधींना भेटलात, तुम्ही शरद पवार साहेबांना भेटलात, तुम्ही त्यांच्याबरोबर गेलात, हे सगळे महाराष्ट्रप्रेमी आहेत. आता अजित पवारांच्या प्रतिक्रियेकडे वळूया आपण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. तर राज्याच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी ठाकरे एकत्र येत असतील तर सोनेरी दिवस असेल असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. एका कुटुंबातले, एका परिवारातले, त्यांनी त्यांच्या संदर्भात काय करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात. त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. राज ठाकरे असं म्हणाले की आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, ही त्यांची लाईन होती. आणि माझ्यासाठी ही एक अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे. योगायोगाने ती बातमी बघितल्या मी दोघांनाही संपर्क साधला. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि कुटुंबासाठी दोघं एकत्र येत असतील तर मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील.
सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता आमदार रोहित पवार काय म्हटलेत ते पाहूया. दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. बघा, त्यांनी त्या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानंच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मात्र आणखी थोडी वाट पहा, त्यानंतर काय ते कळेल, अशी मिश्किल प्रतिक्रिया देण्यासही फडणवीस विसरले नाहीत. जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यमं आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात. जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय. त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. एकमेकांविरोधात टीकेची झोड उठवणारे ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेत. हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधू सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र. ठाकरे महायुती सरकारला घेरणार. हिंदू आणि हिंदीवरून रान पेटवणार. आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. ऐकलत? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. महाराष्ट्रात हिंदी सक्ती खपवून घेणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय. विशेष म्हणजे हिंदू आणि हिंदी कनेक्शनचा मुद्दाही खोडून काढलाय. त्यामुळे हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रात पेटणार असल्याचे संकेत यातून मिळालेत. कारण उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांचं नाव घेऊन त्यांना याबाबतीत आव्हान दिलंय. त्यामुळे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा ठाकरे विरुद्ध फडणवीस संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय. आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल, होऊ देणार नाही, परत परत सांगतोय. तर फडणवीसांना सांगतोय, तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना, कोण जोशी का कोण, हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी, ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा. 2 दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं. तसंच हिंदू असलो तरी हिंदी नसल्याचं सध्या जवळीक असलेल्या भाजपला ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी काय भूमिका मांडली होती पाहूया. महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची? दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लादण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी? हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का? शालेय अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तकं विकू देणार नाहीत. गेल्या काही वर्षांपासून उद्धव आणि राज ठाकरेंची अनेक मुद्द्यांवर टोकाच्या विरोधाची भूमिका असते. कारण उद्धव ठाकरे ज्याच्या विरोधात त्याच्याशी राज ठाकरेंची जवळीक असल्याचं वारंवार दिसून आलंय. मात्र गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदी सक्तीच्या मुद्द्यामुळे उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्रित भाजपच्या विरोधात शड्डू ठोकलेत. आणि हाच मुद्दा दोघांना एकत्र आणणार का, याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. राजकारणात टायमिंग महत्त्वाचं असतं. आता तेच टायमिंग राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव देऊन साधलेला आहे. मात्र आत्ताच राज ठाकरेंनी हा प्रस्ताव का दिला, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हिंदी सक्ती विरोधातून एकीची नांदी.
राज ठाकरेंनी टायमिंग साधलं. ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी एकी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. लोकसभा विधानसभा निवडणूक झाली आणि अचानक राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली. मात्र राज ठाकरेंनी साधलेल्या टायमिंगसाठी कारण ठरलाय तो राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय. राज ठाकरेंचं राजकारण हे भाषिक मुद्द्यावर अवलंबून आहे. मात्र सरकारनं त्याच मुद्द्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानं राज ठाकरेंनी बंधू उद्धव ठाकरेंपुढे मैत्रीचा हात पुढे केल्याची चर्चा आहे. मात्र या टायमिंगचा नेमका अर्थ काय ते पाहूया. एक देश एक भाषेचा नारा देत केंद्राकडून राज्याच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले. हिंदी सक्ती केल्यानं राज ठाकरेंच्या भाषिक राजकारणाला धक्का बसलाय. प्रादेशिक पक्षांना एकत्र करत केंद्राविरोधात संघर्ष करण्याची रणनीती आखण्यात आली. मनसे शहरी भागांपुरता मर्यादित आहे, त्यामुळे पक्षवाढीसाठी युतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं मनसे आणि ठाकरे गट समदुःखी आहे. तर राज ठाकरेंना आपला वापर होत असल्याचं लक्षात आल्यामुळेच त्यांनी ही भूमिका घेतल्याचा दावा संजय राऊतांनी केला. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचतायत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसाला. राजकारणात टायमिंग महत्वाचं असतं, तेच आता राज ठाकरेंनी साधलंय. मात्र उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी ही युती होणार का आणि राज ठाकरेंनी साधलेलं टायमिंग आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती प्रभावी ठरणार यावर महाराष्ट्राची राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाचं भलं होईल आणि दोघे योग्य निर्णय घेतील आणि त्यामुळे मीनाताई आणि बाळासाहेबांची इच्छा पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा यांनी दिली. आज एवढे वर्ष मी प्रयत्न करतोय पण त्याला काही यश देवाने दिलं नाही. पण शेवटी कालाय तस्मै नमः, त्याप्रमाणे वेळ आलेली आहे आणि आता योग्य वेळी योग्य ते निर्णय ते दोघे घेतील आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भलं होईल. जर साहेब असते तर खूप आनंद झाला असता, पण आज सुद्धा त्यांच्या आत्म्याला नक्की शांती मिळेल आणि मीनाताई आणि आमच्या सगळ्या घरातल्या जी आईपासून सगळ्या लोकांना एक समाधान मिळेल आणि खरोखर आज त्यांच्या जे इच्छा अपुरी राहिली होती ती पूर्ण झाल्यासारखी होईल. आपण पाहतोय काही जण स्वागत करतायत तर दुसरीकडे तिखट प्रतिक्रिया देखील येत आहेत. राज ठाकरेंचा प्रस्ताव मनसे नेते अमय खोपकरांना मात्र मान्य नाही. अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशी तिखट प्रतिक्रिया मनसे नेते अमय खोपकर यांनी दिली आहे. बघा, खोपकरांनी या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे. ते म्हणतात, अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. मात्र ठाकरे बंधू जर एकत्र आले तर त्याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. महापालिकेआधी ठाकरे बंधू एकत्र. राज उद्धव युती कुणाचं गणित बिघडवणार? अस्तित्वासाठी एकी की सत्तेची नेकी? 19 वर्षांचं राजकीय वैर विसरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर युतीचा प्रस्ताव ठेवलाय, तर त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. ते नेमकं कसं पाहूयात. विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला. राज उद्धव एकत्र आल्यास दोन्ही पक्षांना फायदा होऊ शकतो. शहरी भागात राज ठाकरेंना मानणारा वर्ग आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महापालिका राखणं शक्य होऊ शकतं. उद्धव ठाकरेंचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरेंचं भाषण पक्षवाढीसाठी फायद्याचं आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे हे जाणून घेतलंय सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्याकडून. ठाकरेंच्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात राहील की नाही याचा जो प्रश्न तयार झालेला आहे, त्याला जर आज उत्तर तातडीनं शोधायचं असेल
तर ते केवळ आणि केवळ 2 ठाकरेंनी एकत्र येणं हेच आहे. आणि हे दोघंही ठाकरेंना काही प्रमाणावर उमगलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यातूनच आता स्पष्ट संकेत दिले जात आहेत की 2 ठाकरे एकत्र येऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या 56 वरून 20 वर आली, तर राज ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. तर 2017च्या पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला काठावरचं बहुमत मिळालं होतं, तर मनसेनं 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र ठाकरेंच्या सेनेची शकल झाल्यामुळं आणि मनसेच्या अधपतनानंतर आता ब्रँड ठाकरे संकटात सापडलाय. मुंबईत विधानसभेच्या मतांचं गणित कसं होतं ते देखील पाहूयात. भाजप 16 लाख, शिंदे गट 6 लाख, ठाकरे गट 15 लाख, मनसे 4 लाख. मनसे असो वा ठाकरेंची सेना, राजकारणात जिवंत राहायचं असेल तर तडजोडी कराव्याच लागतात. त्या दोन्ही पक्षांसाठी प्रश्न अस्तित्वाचा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतोय असं ठाकरे बंधूंनी म्हटलं तर नवल ते काय. शेवटी सर्व्हायव्हलचा प्रश्न आला की घरचे जवळचे वाटतात हेच खरं. बाकी आगामी राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार हे अटळ. त्यामुळे ठाकरे खरंच एकत्र येणार का हेच पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. एकडे युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे सेनेच्या ट्विटरवर ठाकरे बंधूंचा एक एकत्रित फोटो टाकण्यात आलेला आहे. त्यावरून आता चर्चा सुरू झालेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित फोटो आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ट्विटर हँडलवरून आता पोस्ट करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र हितासाठी किरकोळ भांडण ही बाजूला ठेवायला मी तयार आहे, हे उद्धव ठाकरेंचं वाक्य त्यावर आहे. काही दिवसांपूर्वी साम टीव्हीच्या मुलाखतीमध्ये आमदार आदित्य ठाकरेंनी काकांसोबत जाणार का असा प्रश्न त्यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं होतं ते आपण पुन्हा एकदा पाहूया. आता थेट विचारतो, काका राज ठाकरेंबरोबर हात मिळवून येऊ शकते का? बघा, तुम्हाला सांगू का, काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात. परत मला काही ठराविक राजकारण रिवाईव्ह करायचं नाही, पुनर्जीवित करायचं नाही, पण एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाही आहे. मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं, पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. आता बातमी आहे महायुतीतील श काटशाची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना श दिलेला आहे. नवी मुंबईतील DPS फ्लेमिंगो तलावाच्या पाणथळ जागांवर आता नगरविकास खात्यानं निवासी बांधकामाचं आरक्षण टाकलं होतं. त्याला गणेश नाईकांचा विरोध होता. त्यानुसारच फडणवीसांनी नाईकांचा प्रस्ताव मान्य करत नवी मुंबईतील DPS फ्लेमिंगो तलाव संरक्षित करण्याची घोषणा केली आणि शिंदे गटाला शह दिल्याची चर्चा आता रंगू लागली. बातमी आता काँग्रेसच्या गोटातून आणि खूप महत्त्वाची आहे. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंनी आता काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. संग्राम थोपटे हे भोरमधील काँग्रेसचे माजी आमदार आहेत. 3 वेळेला संग्राम थोपटे या मतदारसंघातून विजयी झाले. त्यामुळे आता पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. थोपटेंनी आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील कव्हर फोटो बदललाय, तर उद्या भोरमध्ये ते सभा घेऊन पुढची राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. बघा, ही लोकशाही आहे. आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. संग्रामदादांचं माझं अनेक वेळा बोलणं होतं. संग्रामदादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाही की कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करतायत. त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते. त्यामुळे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडीबरोबरच राहतील. तर त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच. त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्रामदादांवर का दाखवावा आपण. आता पुढच्या बातमीकडे. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिणींना 2100 रुपये देणार या आश्वासनावरून सरकारनं आता U-टर्न घेतला होता. मात्र आता आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीपूर्वी सरकारने पुन्हा 2100 रुपये देण्याचे संकेत दिलेले आहेत. या संदर्भातला नेमका कुणी दावा केला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. झेडपी पालिका निवडणुकीत लाडकीचे लाड. निवडणुकीपूर्वी लाडकीला 2100 मिळणार. लाडक्या बहिणींच्या मतांवर डोळा.
महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील 8 लाख लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे या 8 लाख लाडकींना 1500 ऐवजी 500 रुपये मिळणार आहेत. त्यातच महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफांनी लाडकीला 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन दिलंय. मात्र आश्वासनांची खैरात वाटताना मुश्रीफांनी अजब विधान केलंय. मी तुम्हाला या युती सरकारचा एक मंत्री म्हणून ही योजना अजिबात बंद होणार नाही. 2100 रुपये करण्याचं वचन दिले ते योग्य वेळेला ते केल्याशिवाय जिल्हा परिषद नगरपालिकेला आम्हाला मतं मिळणार नाही, आम्हाला माहिती आहे. सत्ता आली आहे, हसन मुश्रीफ म्हणतायत 2100 द्यावंच लागेल. मतं विकत घेतली आहेत, परत मतं विकत घ्यावीच लागतील. त्यांना 2100 देणं क्रमप्राप्त आहे. लाडक्या बहिणींना आता सावत्र वगैरे देऊन चालणार नाही. कदाचित 2100 ते 3000 करावे लागतील. महाराष्ट्राला ह्या आर्थिक गोंधळाच्या चिखलातनं बाहेरच पडता येणार. महाराष्ट्र गुदमरून मरून जाईल. ऐकलत? मंत्री महोदयांनी लाडकीला आश्वासन देताना थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 2100 रुपये द्यायलाच हवेत असं म्हटलंय. मुश्रीफांच्या विधानामुळे लाडकी बहीण फक्त मतांसाठीच आहे का? लाडकीच्या जीवावर निवडून आलेलं सरकार आता लाडकीलाच गुलीगत धोका देत आहे का? आणि लाडकीला 2100 रुपये केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतेच मिळणार आहेत का? नंतर योजना बंद होणार आहे का? अशा अनेक प्रश्नांनी राज्यातील लाडकीच्या मनात घर केलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता पुण्यातून एक काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. पुणे शहरात असणाऱ्या एका शाळेमध्ये व्हॅन चालकाकडून मुलींशी अश्लील कृत्य करून धमकावल्याची घटना घडलेली आहे. घरी नाव सांगितलं तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्यानं विद्यार्थिनी देखील घाबरल्या होत्या. ही धक्कादायक घटना नांदेड सिटी परिसरात घडलेली आहे. याची माहिती मिळताच पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅन चालकाला चोप दिला आणि स्कूल व्हॅन फोडली. त्यानंतर पोलिसांनी व्हॅन चालकाला ताब्यात घेतलंय. व्हॅनमधल्या शाळेतल्या लहान मुलींबद्दल बरोबर लैंगिक कृत्य करणं, त्यांना चॉकलेटचं आमिष दाखवणं आणि विविध प्रकार करून घेणं असं ह्या महिलांच्या निदर्शनास आलं होतं. जो अटक केलेला आहे तो अपंग आहे आणि मुसलमान आहे आणि शाळेतल्या मुलींबरोबर तासनतास निर्जन ठिकाणी जाऊन अश्लील कृत्य करताना या महिलांना सापडलेलं आहे. त्याचे व्हिडिओ आपल्याकडे आहेत. पण आम्ही चेतवणी देतो, अशा पद्धतीत जर मुलींबरोबर कोणी वागणार असेल, भविष्यामध्ये जर काही घटना घडली त्याची सर्वस्वी जबाबदार असे कृत्य करणारे लोक असतील. मला जसं माझ्या मुलीच्या मैत्रिणीचा आईचा फोन आला की असा प्रकार शाळेत चालू आहे, व्हॅनवाले व्हॅनमध्येच थांबवतात, मुलींना काय विचित्र प्रकार काय करतात. आमच्याकडे प्रूफ नव्हता. जसं आज आम्हाला प्रूफ मिळाला तसं आम्ही लगेच इथे पोलीस स्टेशनला आलेलो. पुढची बातमी आता मुंबई उपनगरातून. भांडूपमध्ये तरुणानं भर रस्त्यात हैदोस घातलेला आहे. चक्क तलवार घेऊन रस्त्यावर या तरुणानं दहशत माजवलेली आहे. बेस्ट बस अडवून बस आणि रिक्षाची देखील तोडफोड केली. रस्त्यावरील ये जा करणाऱ्या नागरिकांना देखील हा तरुण तलवार दाखवत होता. या सगळ्या प्रकारामुळे नागरिक भयभीत झाले होते. अखेर पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतलेला आहे. मित्त चंदानिया असं त्याचं नाव आहे आणि तो भांडूपचाच रहिवासी आहे. मात्र त्याच्याकडे तलवार कुठून आली याचा तपास आता पोलीस करत आहेत. पुढची बातमी आता एसटी महामंडळाची. एसटी कर्मचाऱ्यांची हेळसांड काही नवी नाही. आता त्या कर्मचाऱ्यांचं 100 कोटींचं नुकसान झालंय. मात्र 100 कोटी कुणी खाल्ले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफला फटका. एसटी महामंडळाकडून नियमांची पायमल्ली. राज्यात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. यातच आता तब्बल 87,000 एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून
कपात केलेली तब्बल 1240 कोटींची रक्कमच एसटी महामंडळानं पीएफ ट्रस्टमध्ये भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचे 100 कोटी बुडाल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केलाय. फेब्रुवारी 24 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टकडे एसटी महामंडळाने भरलेलीच नाहीये, कारण ती रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालंय, कारण हे पैसे कर्मचाऱ्यांचे आहेत. हे पैसे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळतात किंवा त्यांना पीएफ ॲडव्हान्स दिलं जातं ते मिळतात. त्या सगळ्यावरती परिणाम झाला आहे आणि 100 कोटी ही रक्कम खूप मोठी आहे. आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की तात्काळ जर पीएफ ट्रस्टला पैसे भरण्यासाठी शासनाने जर पैसे दिले नाहीत तर या ट्रस्टवर EPFO ऑफिस कारवाई करू शकते. एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅज्युइटीचे 2 स्वतंत्र ट्रस्ट असतात. यात एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांचा पीएफ आणि ग्रॅज्युइटीची रक्कम जमा केली जाते. मात्र फेब्रुवारी 2024 पासून एसटीनं दोन्ही ट्रस्टकडे रक्कम भरणा केलेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या पीएफचा दोन्ही ट्रस्टकडे भरणा केला जातो. ट्रस्टकडून पीएफमध्ये गुंतवणूक केली जाते. एसटीकडून वर्षभरापासून या रकमेची गुंतवणूक झालेली नाही. गुंतवणूक न केल्यानं व्याज आणि चक्रवाढ व्याज बुडालंय. एसटीकडून पीएफच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र एसटी महामंडळानं पगारातून कपात केलेली रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये का भरलेली नाही? एसटीची रक्कम कुठे वळवली? कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारं धोरण एसटी बुडवण्यासाठी आहे का, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी पीएफ ऑफिस कुणावर कारवाई करणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आता सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण बनावट पनीर जर तुम्ही विकत असाल तर सावधान, कारण बनावट पनीर आढळलं तर आता थेट दुकानाचा परवाना रद्द होणार आहे. गेल्या काही काळात बाजारामध्ये बनावट पनीरची सर्रास विक्री होत होती. आता याबाबत बनावट पनीर विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी याबाबतचे आदेश दिलेत. बघा, बनावट पनीर कसं ओळखायचं आपण ते पाहूया. असली पनीर कसं असतं तर मऊ असतं, एक समान आणि थोडं लवचिक असतं. नकली खडबडीत रबरासारखं असतं. असली रंग नैसर्गिक पांढरा असतो आणि किंचित पिवळसर असतो, तर नकली पनीरचा रंग खूप पांढरा असतो, कृत्रिम असतो. असलीमध्ये दुधाचा हलका गोड वास येतो, नैसर्गिक चव असते त्याला, मात्र नकलीला रासायनिक वास चवही नसते. असली हे पाण्यात टाकल्यास हळूहळू मऊ होतं, तर नकली हे पटकन विरघळेल किंवा त्याचे तुकडे होतील. असली तव्यावर ठेवल्यास हळूहळू वितळेल, दुधाचा वास येईल, तर नकली हे प्लॅस्टिक सारखं वितळेल, जळल्याचा वास येईल. त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा तुमचं पनीर खरं आहे का खोटं आहे हे तुम्ही टेस्ट करू शकता. पुढच्या राजकीय बातमीकडे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिलाय. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलेला आहे. आमच्यातील वाद भांडणं क्षुल्लक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी आपल्यातील किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता आहे. मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली, नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी
अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच, कोणाशी मिटून टाकली. चला, पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित, आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्या बरोबर एसनशी नाही. आता छगन भुजबळांच्या प्रतिक्रियेकडे वळूया आपण. राज आणि उद्धव जर एकत्र आले तर महाराष्ट्रात ठाकरेंची फार मोठी ताकद पुन्हा निर्माण होईल असं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर ठाकरे बंधू एकत्र यायला फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचं भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय. राजकारणात कधी काय होईल जी आम्ही कल्पना करू शकत नाही, अशा सुद्धा गोष्टी मागच्या काही वर्षांमध्ये झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत. सरकार बनली, सरकार पडली, नवीन सरकार आली, तर काही होऊ शकतं. परत एवढ्या घाईघाईत काही होईल असं मला काही वाटत नाही. पण झालं तर उत्तम आहे. म्हणजे एक जुना शिवसैनिक म्हणून माझ्या तर शुभेच्छा आहेत. हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. कोणी एकत्र येण्यानं काही राजकारणामध्ये बदल होत नाही. असे पूर्वी अनेक वेळा लोक एकत्र आले, बाजूला गेले. शेवटी लोकांनी जो विश्वास महायुतीवर व्यक्त केलेला आहे या विधानसभेमध्ये, आणि तो विश्वास लोकांच्या मध्ये अधिक दृढ होत चाललेला आहे. तर मला वाटत नाही की काही कोणी एकत्र येण्याने काही त्याच्यामध्ये काही बदल होईल असं अजिबात नाही. आता आपण शिंदे गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहूया, त्यांना काय वाटते बघूया. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हा त्यांचा विषय आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे. तर संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना एकत्र येऊ देणार नाही अशी टीका माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली. ज्याच्या त्याच्या हा विचाराचा विषय आहे. आता राज साहेबांना काय वाटतं हा त्यांचा विषय आहे, आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय आहे. शेवटी कोण कोणाबरोबर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे. त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात. गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलतील असं होत नाही. शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील. कलियुगातला नारद मुनीची औलाद आहे ती संजय राऊताची औलाद आहे. संजय राऊत हे घडू देत नसतो. संजय राऊत सध्या मुलाखतीतून जे मायावी जाळ टाकत आहे राज ठाकरेंच्यावर, ते राज ठाकरेचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या कडव्या मुद्द्यापासून बाजूला सारायचं. संजय राऊत हा काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याचा एजंट म्हणून महाराष्ट्रात काम करतो. राजकीय बातम्यानंतर पुढची बातमी आता नाशिक शहरातून. हजरत सातपीर सय्यद बाबा दर्गा पाडल्याबद्दल आता नाशिक महानगरपालिकेच्या नोटीसीला सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे. दर्ग्याच्या याचिकेला यादीत न घेतल्याबद्दल मुंबई हायकोर्टाकडून आता अहवाल देखील मागवण्यात आलेला आहे. आता या प्रकरणी 21 एप्रिलला सुनावणी होणार आहे. सुनावणी होण्यापूर्वीच दर्ग्याची इमारत महापालिकेनं पाडली. काठेगल्लीत 15 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर दर्ग्याची इमारत पाडण्यात आली. दर्गा प्रकरणी नाशिक महापालिकेकडून देखील सुप्रीम कोर्टानं आता उत्तर मागवलंय. पुढे आता मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेकडे. नाशिकमध्ये जाणीवपूर्वक दंगल घडवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतरच अतिक्रमण काढलं जात होतं असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली. त्याचवेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसत आहेत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दंगा तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात येते. पुढची बातमी आता पुण्यातून. गर्भवती मृत्यू प्रकरणी आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल आता समोर आलाय आणि या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
त्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाचा पहिला अहवाल काल समोर आला होता. त्यातून तनिषा भिसे यांचं कुटुंब आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्यात आला होता. पण ससूनच्या दुसऱ्या अहवालात मात्र डॉक्टर घैसास यांना दोषी ठरवण्यात आले. त्या कमिटीचा आज आपल्याकडे अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी त्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा केला आहे, निष्काळजीपणा केला आहे असा ठपका ठेवला होता. त्या अहवालावरून आज त्यांच्यावर आपण तो गुन्हा दाखल अलंकार पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेला आहे. आम्ही डे 1 पासून जे आमच्यासोबत घडले त्या एका दिवसाचं आम्ही तेच सांगत होतो आणि आम्ही हा आवाज कशासाठी उठवला. आमच्या घरामध्ये एक तनिषा झाली, तशी कोणाच्याही घरामध्ये तनिषा होऊ नये. प्रत्येकाला मेडिकल प्रॉब्लेम होऊ शकतात. आमच्या घरातली एक वहिनी गेली आहे, त्या 2 बाळांची आई गेली, अशी कोणाच्याही घरातली जाऊ नये म्हणून हा लढा उचलला होता आणि ते अख्ख्या जनतेमुळे सगळ्यांमुळे पॉसिबल झाले आणि अशी पुढे होऊ नये त्याच्यासाठी ही पावलं उचलली गेलीत आणि ते हे होताना दिसते. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर एक पुढची बातमी आहे ही तेलंगणामधून. नलगोंडामध्ये जवानांनी, आपण थेट जाऊया, रुपाली चाकणकर बोलतात. ही बातमी आपण पाहणारच आहोत. झालेला आहे आणि म्हणून या धर्मदाय आयुक्त, माता मृत्यू अन्वेषण समिती या सगळ्यांमधून जाताना 21 तारखेची हेअरिंग, आता 2च दिवस आहेत, त्या हेअरिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या समोर येतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी होणार आहेत. शेवटी आपल्याला कायद्याच्या चौकटीतून न्याय मिळवून द्यायचा आहे आणि कायद्याच्या चौकटीतून जात असताना कोणत्याही गोष्टी तडकाफडकी करत नाही आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला पुरावे लागणार आहेत, हे पुरावे सादर करावे लागणार आहेत आणि केवळ एक रुग्णालय नाही, मी वारंवार सांगते की 4 रुग्णालयांची माहिती आपण देतोय. त्याच्यामुळे इतक्या घाई गडबडीमध्ये चुकीची माहिती देण्यापेक्षा यामध्ये जे समिती काम करतात त्यांना काही कालावधी गरजेचा आहे आणि हा कालावधी आपण द्यावा असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आता गर्भवती मृत्यू प्रकरणी माहिती दिली. पुढे आता पुढच्या बातमीकडे. बातमी तेलंगणातून. नलगोंडामध्ये जवानांनी जय जवान जय किसान हे ब्रीद सिद्ध केलेलं आहे. ड्युटीवरून परतत असताना शेतकऱ्यांचं पीक पावसात भिजताना दिसलं. जवानांनी तातडीनं हे पीक ताडपत्रीने झाकलं आणि अचानक आलेल्या पावसापासून पीक वाचवलेलं. त्यामुळे शेतकऱ्याचं होणारं नुकसान टळलंय. त्यामुळे सीमेवर शत्रूंपासून रक्षण करणाऱ्या जवानांनी आता शेतकऱ्यांच्या देखील ते मदतीला धावून गेले होते. पुढची बातमी आता मुंबईतून. मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत 24 तास पाणी पुरवठा आता बंद राहणार आहे. मेट्रोचं काम सुरू असताना अमर महल जंक्शन इथे जलवाहिनीला गळती लागलेली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद असेल. चेंबूर, गोवंडी, मानकुर्ड, घाटकोपर, कुर्ला, परळ, शिवडीत पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता महापालिका प्रशासनानं केलेलं आहे. आता पुढच्या बातमीकडे. आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना देखील आता वैमानिक होता येणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. कारण सध्या याबाबत आता नागरी विमान वाहतूक विभागातर्फे हा विचार सुरू आहे. या संदर्भातील धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक बनायचं आहे त्यांना विज्ञान शाखेतून किमान 12वी उत्तीर्ण असावं अशी अट आहे. आता या नियमामध्ये बदल करण्याचा DGCAचा विचार सुरू आहे. आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्ही UPIचा वापर करत असाल तर तुम्हाला आता पेमेंट करताना भुर्दंड बसू शकतो. कारण UPI पेमेंटवर GST लागणार आहे असा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच UPI पेमेंटवर GST लावला जातोय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. सामचा हा खास रिपोर्ट. 2000 रुपयांवरील UPI व्यवहारांवर GST. UPI पेमेंट करणं आता महागणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही UPI पेमेंटचा जास्त प्रमाणात वापर करणार असाल तर तुम्हाला नक्कीच भुर्दंड बसणार आहे. कारण आता तुम्हाला पेमेंट सोबत GST ही भरावा लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का?
खरंच केंद्र सरकारनं असा निर्णय घेतलाय का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण देशभरात कोट्यवधी युजर्स UPIचा वापर करत असतात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात. UPI द्वारे केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांवरच्या व्यवहारांवर GST लावला जाणार. त्यामुळे आता 2000वरील व्यवहार करणं महागणार आहेत. हा दावा अत्यंत महत्वाचा आहे, कारण UPI द्वारे अनेक जण 2000 पेक्षा जास्त व्यवहार करतात. आधीच महागाई वाढत चालली आहे, त्यात आता UPI वरही GST लागत असल्यानं नक्कीच भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत केंद्र सरकारकडून माहिती मिळू शकते, त्यामुळे आमच्या टीमनं याबद्दलची माहिती मिळवली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. UPI व्यवहारांवर GST आकारणी संदर्भात कुठलाही प्रस्ताव नाही. 2000वरील व्यवहारावर GST लावलेला नाही. दावे तथ्यहीन असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण आहे. असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत 2000वरील UPI व्यवहारांवर GST लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.